सोलापूरचे काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झालाय। फत्तेपूरकरांच्या अर्जावरती भाजपने आक्षेप घेतला होता। अर्जावर सूचक आणि अनुमोदकाच्या बनावट सह्यांचा आक्षेप होता। भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या अर्जावरती शिवसेनेने आक्षेप घेतलाय। शिवसेनेचा आक्षेप फेटाळण्यात आला। राऊतांचा अर्ज मात्र वैध ठरलेला आहे। काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद झालाय आणि त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अनिकेत गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अनिकेत, सोलापुरात काँग्रेसला हा मोठा धक्का आहे। इथे त्यांनी कोणी डमी उमेदवार दिलेला आहे की आता ही बिनविरोध समजायची निवडणूक? नम्रता मॅडम, आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसला ही जागा सोडण्यात आली होती। मात्र आता जे काँग्रेसचे उमेदवार होते आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो बाद करण्यात आलेला आहे। खर तर भाजपाने जो आहे तो आक्षेप घेतल्यानंतर दुपारी जे आहे ते काँग्रेस आणि भाजप आमने सामने आल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं। मात्र आता जर आपण बघितलं गेलं तर भाजपाने आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो बाद करण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर भाजपाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यावरती देखील आक्षेप घेण्यात आलेला होता। मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो वैध ठरवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता कुठेतरी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय आणि त्यांच्याकडून जोरदार पद्धतीनं घोषणाबाजी देखील सुरू आहे। मात्र असं असलं तरी जिल्हाधिकारी जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडून हे संपूर्ण सुनावणी जी आहे ती पार पडली। मात्र आता आपण जर बघितलं गेलं तर शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्यांचे जिल्हा प्रमुख वसंत देशमुख यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आलेला आहे। आणि दुसरीकडे जे युबीटी जे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्यांचे नागेश अक्कलकोटे असतील, धनंजय डिकोळे असतील यांचे वैध झालेले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडी शिवसेनेला जागा सोडणार की शरद पवार गटाला सोडणार, कारण आता काँग्रेसचा तर उमेदवार बाद करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून कोणतं नाव समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद अनिकेत सगळ्या माहितीबद्दल। भाजपचा